बघा आता क्वेश्चन फर्स्टमधला जो ई आहे तो काय दिलेला आहे, फाइंड ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ इक्वेशन x⁻³ - x - 1 = 0 बाय युजिंग बायसेक्शन मेथड. ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे, 1 इटरेशन ओनली, म्हणजे आपल्याला किती इटरेशन करायचं सांगितलं, एक इटरेशन करायचं सांगितलं. ठीक आहे. आणि कोणती मेथड यूज करायची आहे, बायसेक्शन मेथड. कोणती मेथड यूज करायची, बायसेक्शन मेथड. ठीक आहे. मग आता बघा सोल्युशन. मग आपल्याला गिवन काय आहे, गिवन दिलेलं आहे x⁻³ - x - 1 = 0 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि बायसेक्शन मेथड यूज करायची. मग इथलं यायचं लेट्स f of x is equals to x⁻³ - x - 1. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिले इंटरवल फाइंड आउट करावं लागेल. मग इंटरवल फाइंड आउट करायला काय करायचं, बघा नंबर लाईन जी राहते, नंबर लाईनवरती 0 स्टार्ट होती, 1 2 3. ठीक आहे. नंतर इकडं -1 -2 -3. मग आता काय करायचं, तुम्ही 0 पुट करायला चालू करायचं x = मग 1 2 3 पुट करून बघायच्या आधी जर इंटरवल चेंज झाला नाही, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू +2 - झाली नाही, तर काय करायचं, परत -1 -2 -3 पुट करायचं. ठीक आहे. मग आपण आता 0 स्टार्ट करू. मग बघा आता इथं पुट x = 0. मग f of 0 = काय येणार, 0⁻³ - 0 - 1, म्हणजे तिथं काय येईल -1. मग बघा आता हा कसा आला, -1 -1 आला <0. ठीक आहे. म्हणजे 0पेक्षा छोटा आला. मग आता नेक्स्ट पुट x = 1. मग इथे येणार f of 1 = 1⁻³ - 1 - 1 = काय येणार, 1 - 1 - 1. बघा हा 1चा क्यूब 1 होणार, +1 -1 0, म्हणजे इथं काय आलं, पुन्हा -1 आलं. मग हे -1 कसं आलं, <0 आलं. ठीक आहे. हे कसं आलं, <0. मग पुन्हा इंटरवल चेंज झाला की इथं नाही झालं. मग आता पुन्हा पुट x = 2. मग इथं काय येणार, f of 2 = 2⁻³ - 2 - 1, म्हणजे इथं काय येणार 8 - 2 - 1. मग 8 - 2 - 1 किती येणार, तर बघा 8मधून 3 गेले, काय राहिले फक्त 5. मग 5 कसे आले, >0 आले. ठीक आहे. हे कसे आले, >0. बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू चेंज झाली, फंक्शन पहिले निगेटिव्ह होतं, आता पॉझिटिव्ह झालं. ठीक आहे. मग आता इथं काय लिहायचं, बघा f of 0 = f of 1 = 1 is less than 0 and f of 2 = 5 is greater than 0. So root lies between 1, 2. ठीक आहे. मग आता बघा आपण काय करायचं, इथं लिहायचं बाय युजिंग बायसेक्शन मेथड, बाय युजिंग बायसेक्शन मेथड बाय युजिंग बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला काय, मग बघा बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला आहे x = a + b/2. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला यूज करायचा. मग इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट, ठीक आहे. मग आता बघा इटरेशन फर्स्टमध्ये काय करायचं, ए आणि बी. मग आता आपल्याला काय इंटरवल भेटलेलं आहे, मग इंटरवल a = 1 घ्या. मग f of 1 = काय येतं, -1, आणि b = काय येणार,
2, कारण की इंटरवल किती 1 to 2 आहे. मग एफ ऑफ 2 किती आला होता आपला इज इक्वल्स टू 5 आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच हा लेस दॅन 0, हा ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, मग आता फॉर्म्युल्यामध्ये ए प्लस बी अपॉन 2 करायचं. मग इथं लिहायचं x1 इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन 2. मग x1 इज इक्वल्स टू 1 प्लस 2 अपॉन 2. मग x1 इज इक्वल्स टू काय येणार 3/2. 3/2 म्हणजेच 1.5. ठीक आहे, मग फर्स्ट इटरेशनपर्यंत ॲप्रॉक्सिमेट रूट किती आलं 1.5 आलं. ठीक आहे, मग इथं लिहायचं ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ इक्वेशन इज 1.5 up to first iteration. ठीक आहे, आपल्याला इथे किती इटरेशन करायला लावले त्यांनी एकच इटरेशन करायला लावलं होतं. ठीक आहे, मग एक इटरेशन परफॉर्म केलं आपण. सगळ्यात पहिले रूट फाइंड आउट केले, इंटरवल फाइंड आउट केला आणि नंतर आपण फर्स्ट इटरेशन कंडक्ट केलं. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटलं 1.5. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.